गायीच्या सेवेपेक्षा दुसरी सेवा असू शकत नाही आणि गायींच्या संवर्धनात तसंच आयुर्वेद औषधोपचारात गोविज्ञान संशोधन केंद्र देवलापारचे योगदान कौतुकास्पद आहे, असं मत माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केलं. वाराणसी इथं आयोजित गाय, सेंद्रिय कृषी आणि पंचगव्य औषध विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं. यात माजी राष्ट्रपतींनी गोविज्ञान संशोधन केंद्राच्या कार्याचं कौतुक केलं. 21 आणि 22 सप्टेंबर रोजी काशी हिंदू विद्यापीठात भारतीय गाय, सेंद्रिय शेती आणि पंचगव्य चिकित्सा या विषयावर 2 दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. या महत्त्वाच्या कार्यक्रमात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. आपल्या भाषणात त्यांनी देशी गायीच्या संरक्षण आणि संवर्धनावर भर दिला आणि गोसेवेपेक्षा कोणतीही सेवा मोठी असू शकत नाही असं सांगितलं. हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल त्यांनी गोसेवा विधान संशोधन केंद्र आणि भारतीय गाय संरक्षण संवर्धन परिषदेचे अध्यक्ष सुनील मानसिंगका यांचे आभार मानले. परिसंवादात देशभरातून 300हून अधिक स्पर्धकांनी आपले शोध निबंध सादर केले. यामध्ये उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, कर्नाटक, केरळ, आसाम, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश यासह अनेक राज्यातील शास्त्रज्ञ, तज्ज्ञ आणि संशोधक सहभागी झाले होते. 2 दिवस चाललेल्या या चर्चासत्रात 500हून अधिक लोक सहभागी झाले होते. हा कार्यक्रम मेडिसिन विभाग, आयुर्वेद विद्याशाखा आणि गोविज्ञान संशोधन केंद्र देवळापार यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आला होता. परिसंवादाचा मुख्य उद्देश देशी गायीच्या संवर्धनासोबतच कर्करोग, मधुमेह, नैराश्य, रक्तदाब, ॲलर्जी या आजारांवर पंचगव्य चिकित्सेद्वारे उपचाराबाबत चर्चा करणे हा होता. यासोबतच सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठीच्या उपाययोजनांवरही चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमात देशी गायी आणि पंचगव्य उपचार क्षेत्रात भरीव योगदान दिल्याबद्दल गोविज्ञान संशोधन केंद्राच्या कार्याचं विशेष कौतुक करण्यात आलं.